नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या संख्येने दिसायला लागलाय. या कोरोनाच्या प्रादुर्भावातली सगळ्यात जास्त चिंता जर कुठली असेल तर ती आत्ताच्या घडीला होणारा जनसंपर्क आणि या जनसंपर्काच्या मुळे दिवसेंदिवस क्षणाक्षणाला वाढत चाललेले कोरोना बाधितांचे आकडे. या कोरोना बाधितांच्या वाढणाऱ्या आकड्यामुळे हे वर्ष संपत असताना भीती पुन्हा दाटून आली आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या साठी उत्सुक असलेल्या अनेकांना नववर्ष सुद्धा पूर्णपणे भीतीच्या छायेत जाणार की काय अशी चिंता लागली आहे. ही चिंता सर्वसामान्यांना आहे, व्यापाऱ्यांना आहे आणि त्याचमुळे संपूर्ण व्यवस्थेला पर्यायाने आली आहे. चिंतेचा विषय महाराष्ट्राबाबत सर्वाधिक यासाठी आहे कारण इथं सरकारच्याकडून थेट भूमिका घेतली गेली आहे की जर समजा कोरोनाच्या बाबतीतले नियम पाळले गेले नाहीत तर कठोर निर्बंध लावले जाऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या मंत्र्यांच्याकडून तशी विधानं केली जातात. एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला स्वतः राजकारणीच अनेकदा एका पाठोपाठ एक नियम बाह्य वर्तन करताना दिसतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये महत्त्वाचा विषय आपल्याला लक्षात घ्यायला हवा की या देशामध्ये 140 कोटी लशी देण्यात आलेल्या आहेत. मोठ्या संख्येनं लोकांचं दुहेरी लसीकरण सुद्धा पार पडलेलं आहे. असं असताना मास्क, त्याचबरोबर लसीकरण आणि सुरक्षित अंतर या तीन गोष्टींचं पालन करण्यावर भर द्यायचा की जे जे उघडय ते बंद करायचं यातला योग्य पर्याय निवडायला हवा. आत्ताच्या घडीला महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या निर्देशांच्या नुसार रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रात असणारी रात्रीची जमावबंदी आहे. संचारबंदीचा उल्लेख मंत्र्यांकडून दस्तूरखुद्द महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहात जरी झाला असला तरी प्रत्यक्षात ती जमावबंदी आहे आणि ती प्रत्यक्षात पाळताना सुद्धा कोणी दिसत नाहीये. जनतेची सुद्धा साथ प्रसार रोखण्याच्या साठीची जबाबदारी आहे की नाही. राज्य सरकारची जितकी जबाबदारी आहे, जितकी जबाबदारी केंद्र सरकारची आहे तितकीच जबाबदारी तुमची आमची पण आहे. आणि जर जनता आता निर्बंधांना कंटाळत असेल तर मग होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सुद्धा जनतेनं स्वीकारायला हवी. पण दुसऱ्या बाजूला अर्थचक्रही महत्वाचं आहे, आरोग्य चक्रही महत्वाचं आहे. फक्त भीती घालून प्रश्न सुटणार आहेत का? आजच्या लक्षवेधीची चर्चा त्याच अनुषंगाने. या चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी आणि या चर्चेमध्ये कोण मान्यवर आहेत त्यांची ओळख करून देण्यापूर्वी आम्ही आपल्याला महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नातले काही फोटो दाखवणार आहोत. ते फोटो आता पडद्यावर येतात. हे फोटो पहा. हे फोटो पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की इथं कोणत्याही प्रकारे कोरोना नियमावलीचं पालन झालेलं नाही. मंडळी 5 पेक्षा जास्त आहेत. नाकावर मास्क नाहीत. ज्यांनी मास्क घातलेत त्यांचे मास्क हनुवटीच्या खाली गळ्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ही मंडळी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून सुद्धा उभी नाहीत. राज्यात सत्ताधारी असलेल्या मंत्र्याच्या मुलाच्या लग्नातली ही परिस्थिती आहे. कुठल्या अधिकारानं आपण जनतेवर निर्बंध लागतोय? लादलेले निर्बंध जनता का पाळेल हे प्रश्न सुद्धा या निमित्तानं स्वाभाविकपणे उपस्थित होतात. चर्चेसाठी आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे परत येतोय. मी आता आपल्याला आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांची पटकन ओळख करून देतो. आपल्या सोबत या चर्चेमध्ये शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत आहेत. आपल्या सोबत IMAचे माजी अध्यक्ष आरोग्य विश्लेषक या नात्याने आपल्याला परिचित असलेले डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत. डॉक्टर अमोल अन्नदाते आरोग्य विश्लेषक म्हणून आपल्याला परिचित आहेत, तेही या चर्चेत आहेत. आणि भालचंद्र शिरसाट भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने चर्चेत सहभागी झालेले आहेत. भालचंद्र शिरसाट, आधी केले मग सांगितले अशी एक समर्थांची युक्ती आहे. या स्थितीमध्ये आत्ता
ज्या पद्धतीने जयंत पाटलांच्या घरातल्या लग्नाचे फोटो दिसले त्यानंतर जनतेवर निर्बंध घालणाऱ्या सरकारचं जनता ऐकेल असं वाटतं? जनता खरोखर कंटाळलेली आहे, निर्बंधाला कंटाळलेली आहे. निर्बंधामुळे झालेलं आर्थिक नुकसान, सामाजिक नुकसान त्यालाही कंटाळलेली आहे. कितीतरी विवाह आपण पुढे पुढे ढकलत आलो आणि आता विवाहाची तारीख ठरवली, मुहूर्त आलेले आहेत आणि विवाहाच्या तोंडावर परत एकदा हे मायक्रॉनचं संकट आलेलं आहे. मायक्रॉनचं संकट हे कितपत गंभीर आहे याची चर्चा न करता त्याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. वॅक्सिनेशन झालेलं आहे, परंतु मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे आपल्याला तरी सुद्धा पाळावं लागणार आहे. त्यातून आता थंडीचा सीझन आहे, थंडीमध्ये साधारणपणे सर्दी होते आणि सर्दीचं रूपांतर पुढे जाऊन करोनामध्ये होतं आणि करोना ग्रस्तांना अधिक बाधा ही मायक्रॉनची होण्याची शक्यता आहे. या सगळ्या दुष्टचक्रामध्ये जनता खरोखर कंटाळलेली आहे आणि म्हणून जी भालचंद्र शिरसाट, आपण वारंवार या गोष्टीवर भर देत आहे की जनता कंटाळलेली आहे. मुद्दा जनता कंटाळलेल्या असण्याच्याच बरोबर आणखीन एक आहे ज्यावर अमोल अन्नदातेंनी पटकन बोलावं. जनतेला जर समजा एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती स्वतः कृतीत आणली पाहिजे. आत्ताच्या घडीला तसं दिसत नाही. मी अगदी पटकन सांगतो की आपल्याकडे सर्वसामान्य लोकांमध्ये एखादी गोष्ट आपल्याला रुजवायची असेल तर राजकीय नेते आणि समाज सुधारक आणि विचारवंत या 2-3 आणि माध्यम तर आपले काम करतातच आहेत. तर या सगळ्यांच्या वागण्याकडे लोकांचं बारीक लक्ष असतं. आपले सर्वोच्च नेते काय करत असतात किंवा जे राजा आपला काय करत असतो याच्यावरती प्रजा कसं वागायचं हे ठरवत असते. त्याच्यामुळे साहजिकच जे हे जे वर्ग आहेत यांनी जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. मी परत मागे एका कार्यक्रमात दिलं होतं, न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनच्या काळात कार्यक्रम केला तर तिथल्या शासनाने त्यांना 10 पट दंड ठोठावला. त्यांनी पंतप्रधानांनी विचारलं की मला अशी का वागणूक, तर त्यांनी उत्तर दिलं की कारण तुमची वागणूक ही जास्त जबाबदारीची असली पाहिजे, कारण तुमच्या वागणुकीवरून देश कसा वागणार हे ठरवेल. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला आलेल्या लोकांबद्दल त्यांना 10 पट दंड त्या काळात ठोठावला होता. तर मला वाटतं की त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी ज्यांच्या वागणुकीचं अनुकरण होतं याच्यामध्ये अगदी नेतेच नाही अभिनेतेही आले, ज्यांच्या वागण्यामुळे समाजाला दिशा मिळते असे सगळे घटक, डॉक्टरही आले, समाज सुधारक आले, विचारवंत आले, यांनी जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे. मग आता डॉक्टर दीपक सावंत, आपल्यासाठीचा प्रश्न आहे, आपण आपला माईक सुरू करावा. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे, दुसऱ्या बाजूला विनाकारण भीती न घालणं सुद्धा अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांकडून वक्तव्य सुरू झालेली आहेत की जर समजा ऑक्सिजनची मागणी अमुक एका क्षमतेपासून पुढे गेली तर आम्ही पुन्हा टाळेबंदी लावू. असं केलं नाही म्हणजे जनतेनं नियम पाळले नाहीत तर आम्ही कठोर नियम अंमलात आणू. हे सगळं सांगितलं जात असताना जनतेच्या मनात या भीतीरूपी राक्षसाला पुन्हा का जन्माला घातलं जातंय? आणि जर घालायचंच असेल, तुम्हाला असं वाटत असेल की जनता ऐकत नाही, भीती दाखवल्याशिवाय ती या रोग प्रतिकाराला आणि रोग प्रसाराला आणि रोग प्रतिकाराला सुद्धा तयार होणार नाही, मग तुम्ही स्वतः कसे वागता आहात असा प्रश्न कोणी विचारला की सत्ताधाऱ्यांना राग येतो. नाही, बरोबर आहे प्रसादजी. सर्वात प्रथम आपण हा विषय घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जसं मगाशी शिरसाट साहेबांनी सांगितलं की लोकांची आता सहनशीलतेची परिसीमा गाठलेली आहे. लोकांना बाहेर जायचं आहे. जसं त्यांनी सांगितलं की आम्ही लग्नाचे मुहूर्त काढले आणि नेमकं काहीतरी सुरू होते. पण चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजे जर समजा मला दुसऱ्याला धडा घालून द्यायचा असेल तर मी माझ्या बाबतीमध्ये पहिल्यांदा ते अनुसरलं पाहिजे या मताचा मी आहे. अदरवाईज मला दुसऱ्याला सांगण्याचा काही अधिकार नाहीये. आपण म्हणता की भीती घालण्याचा प्रश्न, कारण काय झालंय की महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा देशातल्या जनतेला किंवा जगातल्या जनतेला, आपण जर एकंदर जगाचा जरी विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला किंवा मुंबईचा विचार जरी केला तरी लोक ही बेफिकीर झालेली ही सायकोलॉजी सर्वत्र दिसते आहे. जवळजवळ सगळ्या जगातलीच लोक तशी झालेली आहेत. मला असं वाटते की आपल्याकडे ओमायक्रॉनची भीती तेवढी नाही आहे. कारण का आहे? कारण का हा तितका जरी प्रसार क्षमता जास्त असली तरी पण त्याच्यापासून फॅटॅलिटी कमी आहे असं मानलं जाते आज तरी.
पुढे काय असेल मला माहिती नाहीये किंवा शास्त्रज्ञांना देखील माहिती नाहीये. मग आताच्या पण घडीला त्याचा मग अर्थ असा आहे- मी एकच मिनिट डॉक्टर सावंत, मग मी आपल्याला मध्ये थांबून असं विचारतो, ओमायक्रॉन जर समजा तितका जीव घेणा नाही, स्पष्ट आणि एका शब्दात जर त्याचा उल्लेख करायचा असेल, तर मग आत्ताच्या घडीला रात्रीची जमावबंदी, निर्बंध उपस्थितीवरचे आणि इत्यादी गोष्टी करायच्या, की लस घेण्याच्यासाठी लोकांना प्रोत्साहित करायचं, मास्क वापरण्यासाठी प्रोत्साहित करायचं, हात धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी प्रोत्साहित करायचं आणि सुरक्षित अंतर ठेवायला प्रोत्साहित करायचं? नक्की करायचं काय? याचाच गोंधळ सरकार दरबारी उडालाय का? नाही, आपण सांगता ते बरोबर आहे. बघा, आज तरी तुम्हाला वॅक्सिनेशनला ओमायक्रॉन किंवा आणखीन कुठला नवीन येणारा कोणता व्हेरियंट आहे तो किती रिस्पॉन्ड करेल हे अशा घडीला कुठेही सिद्ध झालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. मला वाटते डॉक्टर भोंडवे साहेब पण माझ्याशी अॅग्री होतील आणि अमोलजी पण माझ्याशी अॅग्री होतील की हे कुठेही सिद्ध झालेलं नाहीये. कारण काय, हे एस्केप करतोय, वॅक्सिनेशनला एस्केप करतोय. त्यामुळे तुमची इम्युनिटी किती तुम्हाला मिळाली आणि ज्यांनी 2 वर्षापूर्वी वॅक्सिनेशन घेतलं त्यांची आज इम्युनिटी काय आहे आणि त्यांची इम्युनिटी क्षीण झाली का, त्यांच्या अँटीबॉडी क्षीण झाल्या का, हे देखील कोणी सांगायला तयार नाही. त्यामुळे लोक संभ्रमात आहेत. त्यामुळे राज्य शासनाने आणि देशपातळीवरच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून एक लोकांना मेसेज दिला पाहिजे की सध्या आपण या स्थितीत आहेत, मग लोक ऐकायला तयार आहेत असं लोक ऐकायला तयार मला वाटतं. आहेत हे एका बाजूला अपेक्षित असताना दुसऱ्या बाजूला लोक संभ्रमात आहेत हे आपण स्वतः मान्य केलं. पटकन भालचंद्र शिरसाट यांना एक प्रश्न विचारतो, थोड्या वेळाने आपण अविनाश भोंडवेजी यांच्याकडे जाणार आहोत. भालचंद्र शिरसाट, लोक संभ्रमात आहेत का सरकार संभ्रमात आहे? नाही, लोक संभ्रमात तर आहेतच, पण सरकार गोंधळलेलं आहे. सगळ्याच पातळीवरती, सगळ्याच स्तरावरती गोंधळलेलं आहे. त्यामुळे सरकारला नक्की कळत नाही. केंद्राने सूचना दिलेल्या आहेत की तुमचा निर्णय तुमच्या स्तरावर घ्या. आता जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा सरकारचा पांडुळगाडा पुढे हलत नाहीये. सरकार नक्की ठरवू शकत नाही. आरोग्यमंत्री त्यांना जे वाटतं त्याप्रमाणे बोलतात. उद्या आपल्याला लॉकडाऊन लावायला लागेल. अजित पवार हे वारंवार सगळ्यांना विनंती करतायत, तुम्ही मास्क लावा, मी मास्क लावतो, आपण सगळे कायदे पाळूया, पण लॉकडाऊन करावं असं मत अजित पवारांचं नाही. अगदी, आणि ते तर आजची गोष्ट नाहीये. भालचंद्र शिरसाट, आपल्याला आठवत असेल तर टाळेबंदीच्या विरोधामध्ये त्यांच्या पक्षाच्या कडून पहिल्या टप्प्यापासून सातत्यानं भूमिका घेतली गेलेली होती. त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांच्या कडून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं गेलं होतं. हेही विसरून कसं चालेल? डॉक्टर भोंडवे, या निमित्तानं आपल्याला अपेक्षित मुद्द्यावर ज्या यायचंय तो पटकन असा आहे की जर समजा आपण जनतेला सांगू शकत नसू की नक्की करायचं काय, अशाच वेळेला भीती घातली जाते का? प्रसादजी, संभ्रम जो मी म्हणताय तो थोडा वेगळा आहे. आता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये हा ओमायक्रॉन आलाय निश्चित, परंतु आजही आपली दुसरी लाट जी आहे, जो डेल्टा विषाणू आहे, हा पूर्णपणे संपलेला नाही. आजही आपल्या देशामध्ये 80% विषाणू हे डेल्टाचेच आहेत किंवा त्याहूनही जास्ती आहेत. आणि आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसामध्ये जी रुग्णवाढ झालेली आहे त्यामध्ये डेल्टा विषाणूमुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळं आता ही जी संचारबंदी किंवा जे आपण जमावबंदी म्हणतो ती आवश्यक होती. जमावबंदी. दुसरं एक महत्वाची गोष्ट अशी की ओमायक्रॉनचं जी गोष्ट आहे, आता आपण जर पाहिलं तर ओमायक्रॉनचे जे रुग्ण आहेत हे सर्व परदेशातून आलेले आहेत आणि त्यांचा संसर्ग अजून सामान्य जनतेला झालेला नाही. पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित लोकल ट्रान्समिशन होऊन सामान्य इतर जे कोणी परदेशी जाऊन आले नाहीत किंवा परदेशी रुग्णांच्या ताब्यात आले नाहीत असे लोक संपर्कात आले तर ते बाधित होऊ शकतात. आणि त्यामुळं हा जो आत्ताचा जी जमावबंदी आहे ही ह्या डेल्टा विषाणूच्या दुसऱ्या लाटेलाही आवर घालेल. त्याचबरोबर ओमायक्रॉनचे जे रुग्ण वाढत आहेत ते आता परदेशातून आलेलेच रुग्ण वाढत आहेत आणि त्याच्याबद्दल आपण मागेही बोललो होतो की हे जे आहे वाढत आहेत ह्याच्यामध्ये संपूर्णपणे विमानतळावरची जी काही व्यवस्था आहे ती कारणीभूत आहे. त्यामुळं अनेक रुग्ण आपल्याकडे येत आहेत. ह्या रुग्णांचा संसर्ग सामान्य जनतेला होऊ नये यासाठी हे काही नियम निश्चितच आवश्यक आहेत, काही निर्बंध डॉक्टर भोंडवे, आपण जो विमानतळाचा संदर्भ दिला त्या निमित्ताने एक छोटी पूरक माहिती या चर्चेत घेतो आणि चर्चेला पुढे नेतो. डॉक्टर अन्नदाते त्यावर बोलतील. डॉक्टर अन्नदाते, मुंबईतली परिस्थिती तर इतकी भयावह आहे, मुंबईतल्या विमानतळावर आलेल्या प्रत्येकाची योग्य चाचणी केली जाणं अपेक्षित आहे, तसं होताना दिसत नाही.
औरंगाबादमध्ये तर अनेक जण सरळ सरळ चाचणी चुकवून सुद्धा शहरात येऊ शकतात आणि या सगळ्या प्रकाराची गोष्ट ही बातम्यांमध्ये सिद्ध होतीये. औरंगाबाद मधलं एक ताजं उदाहरण आपल्या समोर जर ठेवायचं झालं तर एका माणसाला शहरात कोरोना झाल्याचं उघडकीस आलं. उलटी तपासणी केली असता लक्षात आलं की तो परदेशातून आला होता. ना त्याची औरंगाबादच्या विमानतळावर चाचणी झाली ना दिल्लीच्या विमानतळावर चाचणी झाली असा त्यांनी दावा केलाय. मुंबईत परिस्थिती सुद्धा अशीच आहे. गर्दीचा फायदा घेऊन अनेक जण गपचूप रांगा मोडून निघून जात आहेत. त्यांची शहरात येताना आवश्यक ती चाचणी होत नाहीये. डॉक्टरांना जाते. प्रसादजी अगदी बरोबर आहे. ज्या गाईडलाईन्स आपल्याकडे नागरी उड्डयन मंत्रालयाकडून केंद्राकडून आल्या आहेत त्याप्रमाणे विमानतळावर आणि तुम्ही म्हणता हे तसं मी जरी आंतरराष्ट्रीय नाही पण डोमेस्टिक टर्मिनलवरचा जे मी बघितलं तर अगदी आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये त्या गाईडलाईन्स कशा प्रकारे तिथे राबवायच्या याच्याबद्दल एअरपोर्ट अथॉरिटीजची जी तिथला जो स्टाफ आहे त्यांच्यामध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. आणि याचं कारण असं होतं की अचानक या गाईडलाईन्स येऊन आदळतात एक दिवस रात्री आणि उद्यापासून या सुरू करायच्या असतात. पुरेसं ट्रेनिंग नसतं. आणि आपल्याला खरं तर ओमिक्रॉन हा जेव्हा आपल्याला डेल्टा आणि आधीचा अनुभव होता की हे परदेशातून आफ्रिकेतून सुरू झालेला आहे नंतर 40 देशात गेला तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठी सुवर्ण संधी होती. मी मागच्याही वेळी बोललो होतो की विमानतळ आणि सगळ्यात महत्वाचं कार्गो आणि सामान जे येतं त्याच्या माध्यमातून सरफेस ट्रान्समिशनही होत असतं. त्याच्यासाठी अगदी साधी सूचना होती की त्यांना जसं संसदेमध्ये अतिनील किरणांचा झोत निर्माण केलेला आहे जाण्यासाठी खासदारांना तसा पूर्ण त्या कन्व्हेअर बेल्ट्स आहेत तिथे तो आपल्याला करता आला असता. या अगदी साध्या सूचना आहेत. आणि तुम्ही म्हणता तसं अजूनही बरेच विमानतळ म्हणजे अगदी नांदेड पासून छोट्या विमानतळापर्यंत जिथे फ्लाईट्स एक्सचेंज होऊन दुसरीकडून विमान चेंज होतं आणि ते प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात तिथे मात्र या गाईडलाईन्स या फॉलो व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं की तिथलं जे जिल्ह्याचं प्रशासन आहे जे जिल्हा आरोग्य विभाग आहे काय होतं मी तुम्हाला आधी बोललो की आरोग्य विभागाला अशा इतक्या मोठ्या संकटाची किंवा अशा कामाची आतापर्यंत सवय नव्हती तर त्यांनी झपाट्याने या गोष्टी ताब्यात घेणं गरजेचं आहे. यातला एक गोंधळ तर असा आहे अख्खच्या अख्खं प्रशासन जे आतापर्यंत सर्वाधिक आव्हानात्मक स्थिती म्हणजे दंगल आणि पूर यांनाच हाताळायला आतापर्यंत अनुभव समृद्ध होतं त्याच्या समोर साथ प्रसार रोखायचा कसा याचं उत्तर त्यांच्याकडे अजूनही आलेलं नाहीये. कारण प्रशिक्षणातली कमतरता आहे आणि म्हणूनच वारंवार त्यांचे प्रमुख जे प्रशासनातले मंत्री म्हणून कार्यरत आहेत ते वेगवेगळ्या प्रकारची भीती घालतायत. दीपक सावंत आपल्या समोर सुद्धा जुन्या काळामध्ये लसीकरणाच्या संदर्भातली अनेक आव्हानं होती ती तुम्ही यशस्वीरित्या पेलून दाखवलीत. आता ताज्या स्थितीमध्ये लसीकरणाच्या बाबतीत लोकांनी पाठ फिरवलेली असताना नवी भीती का जन्माला घालायची? नाही, लसीकरणाच्या बाबतीत मी आपल्याला एक सांगू इच्छितो की लसीकरण हे अजूनपर्यंत आपण किती जरी म्हटलं तरी पण ते खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं नाही. असा एक मोठा वर्ग आहे जो पाड्यांवरती राहतो जो हॅमलेट मध्ये राहतो किंवा जो फ्लोटिंग पॉप्युलेशन ज्याला म्हणतो ह्यांचं लसीकरण झालेलं नाही. त्यामुळे 100% 95% वगैरे लसीकरण आपण जे म्हणतो ते आपल्या समाधानासाठी ठीक आहे पण झालेलं नाहीये. आणि दुसरं त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट की समजा तुम्ही उद्या बुस्टर डोस द्यायचं म्हटलं तरी पण तो बुस्टर डोस कोणता देणार? तुम्ही कोवॅक्सिन घेतला त्यांना कोविशिल्डचा देणार का कोविशिल्ड घेतला त्यांना कोवॅक्सिनचा देणार का मॉडर्नाचा देणार? नाही पण याचं उत्तर डॉक्टर म्हणून तुमच्याकडे असलं पाहिजे. डॉक्टर म्हणून याचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही ती उत्तरं तसे सल्ले प्रशासनाला दिले पाहिजेत. नाही बरोबर आहे ना पण अजूनही ICMR एक सांगते आहे WHO दुसरं सांगते आहे केंद्र शासन तिसरं सांगते. त्यामुळे याच्यामध्ये मोठा गोंधळ आहे. म्हणजे संभ्रमाचं वातावरण जे लोकांपर्यंत जे बघतात कारण लोकांनी आता करोनाला ब्लाइंड स्पॉट म्हणून म्हणायला सुरुवात झालेली आहे. याच्यावर मग एक पटकन एक उत्तर अविनाश भोंडवे यांचं घेतो यासाठी कारण IMA चे ते माजी अध्यक्ष राहिलेलेच आहेत आणि आता राज्य सरकार केंद्र सरकार दोघंही एकमेकांच्या समन्वयानं आरोग्य सेवकांना बूस्टर डोस देण्याचं काम सुरू करणार आहे. मग अशा वेळेला अविनाश भोंडवेजी कोणत्या प्रकारच्या लसीचा बूस्टर डोस असावा? बूस्टर डोस कुठला द्यायचा फक्त परवा 25 तारखेला माननीय पंतप्रधानांनी बूस्टर डोस दिला जाईल असं जाहीर केलेलं आहे परंतु अजूनपर्यंत नक्की कुठला बूस्टर डोस दिला जाईल हे काही सांगितलेलं नाहीये. आणि यामध्ये अनेक संशोधनं समोर आलेली आहेत. त्याप्रमाणे आपण जर कोविशिल्ड घेतलं तर कोविशिल्ड घ्यायचं का तेही चालू शकतं का कोवॅक्सिन घेतल्यावर जास्ती प्रतिकारशक्ती निर्माण होते
हेही होऊ शकतं. मॉडर्नाची किंवा mRNA लस दिल्यावर सुद्धा हे वाढू शकतं. या प्रकारची संशोधनं आहेत. परंतु माझ्या अनुमानाप्रमाणे किंवा जे काही माहिती आहे त्याप्रमाणे आपण आधी जे 2 डोस घेतलेले आहेत त्याचाच पुढचा 3रा डोस घेतला जावा अशा प्रकारच्या गाईडलाईन्स येण्याची शक्यता. बोंडवे साहेब एकच मला पडलेला प्रश्न मी विचारतो की आपण जे वापरतोय ते सध्या हाफ किल्ड म्हणजे केमिकली किल्ड किंवा हिटने किल केलेला व्हॅक्सिन वापरतोय, त्याच्यात ते व्हायरस जे आहेत ते, बरोबर आहे. पण जर समजा स्पाइक प्रोटीन मध्ये जर चेंजेस होत असतील म्युटेशन होऊन, तर आपण प्रोटीनचा mRNA वापरणं सुयोग्य ठरणार नाही का, असं आपल्याला नाही वाटत का? ओमायक्रॉनला सर्वच आता जी प्रचलित व्हॅक्सिन्स आहेत ते सर्वच व्हॅक्सिन्स ओमायक्रॉन त्याला दाद देत नाहीये. त्याच्यामुळे यापुढे जर आलं तर नेक्स्ट जनरेशन जे काही व्हॅक्सिन आहे ते यावं लागेल, जे इन्फ्लुएन्झामध्ये होतं त्याप्रमाणे. त्याच्यामुळे कदाचित यापुढं पण त्याला वेळ लागेल. पुढचं जे व्हॅक्सिन येईल ते कदाचित ओमायक्रॉनला किंवा सर्वच यांना रोखू शकेल अशा प्रकारचं व्हॅक्सिन येईल. त्याच्यामुळे त्याला तसं पाहायला गेलं तर अजून काही कालावधी लागणं शक्य आहे. तशा प्रकारची लस हातात येऊन ती जनतेपर्यंत पोचायलाही वेळ लागू शकतो. भालचंद्र सिरसाट, या दरम्यानच्या काळामध्ये लोकांनी ऐकावं म्हणून काय करता येईल? भीती न घालण्याच्या ऐवजी काही उपाय आहेत का? नाही, भीती घालणं हा काही उपाय होऊ शकत नाही. कारण लोक, आपण बघितलं असेल परदेशात सुद्धा लोकांनी आंदोलनं केली आहेत. करोनाचे नियम आणि करोनाचे जे काही दंड होते त्याच्या विरोधात परदेशातले आंदोलन आपल्या चॅनलवरती आपण दाखवलेली आहे. या देशात सुद्धा आता आंदोलन होऊ शकतील अशा प्रकारची. लोकांचं प्रबोधन करणं, वॅक्सिनेशन हे जवळजवळ आता मुंबईमध्ये झालंय, पण मुंबईच्या पलीकडे जे मुंबईच्या बृहन्मुंबई परिसर आहे, विरार आहे, बदलापूर आहे, इथे सगळ्यांचं वॅक्सिनेशन होणं, पूर्ण देशभर वॅक्सिनेशन होणं, 100% वॅक्सिनेशन होणं. 2रा डोस राहिलाय, बऱ्याच लोकांनी 2ऱ्या डोस पासून पळ काढलाय, त्याचा 2रा डोस पूर्ण करणं, बुस्टर डोस देणं, मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग आणि कमीत कमी आवश्यक तेव्हाच प्रवास, ही पथ्य पाळल्याशिवाय आपल्याला करोनाला नियंत्रित ठेवता येणार नाही. यासाठी समाज प्रबोधन हा एकच उपाय आहे. मला वाटतं लॉकडाऊन हा उपाय त्याच्यावरती होऊ शकत नाही. जी, भालचंद्र सिरसाट, या उत्तराच्या अनुषंगानं आणखीन एक महत्वाचा मुद्दा घेतो आणि त्याबद्दल पटकन अमोल अन्नदाते यांना विचारतो. डॉक्टर अमोल अन्नदाते, ज्या पद्धतीनं लसीकरणाच्या विषयी प्रोत्साहन दिलं जाणं गरजेचं आहे, दुसऱ्या बाजूला मास्क न वापरण्याची वृत्ती पण वाढत चालली आहे. मग त्याला राजकारणी काय कमी आहेत आणि जनता काय कमी आहे? यात दोन्ही गोष्टी मी सांगतो. एक तर मास्क, दुसऱ्या लाटेनंतर काय झालंय प्रसादजी, की जेव्हा बेड मिळत नव्हता लोकांना आणि लोक रस्त्यावर तडफडून मरत होते, त्यावेळेला बऱ्यापैकी लोक जागे झाले होते आणि लोकांना ती भीती मनात बसली होती. पण जसं जसं बेड्स उपलब्ध व्हायला लागले, ती दुसरी लाटेची भीती कमी झाली, ऑक्सिजन उपलब्ध व्हायला लागलं, तसं तसं लोकांना लक्षात आलं की आता आपल्याला कोविड झाला तरी काही काळजी नाही, अशी एक खोटी भीती लोकांच्या मनात, जे एक रुग्णांचं बिहेवियर, आणि त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू मास्क हा नाहीसा झाला. फक्त तो दंड करून आणि त्या प्रकारे, हे मी सांगितल्याप्रमाणे हे एक पब्लिक बिहेवियर आहे जे रुजवायला खूप काळ जाणार आहे. आपण विधिमंडळामध्ये बघितलं, अगदी मागे एका जाहीर कार्यक्रमामध्ये आता राजकीय नेत्यांच्या बाबतीत, की अजितदादांनी रोहित पवारांना जाहीरपणे झापलं होतं की तू आमदार असून वापरत नसशील तर तुझ्या मतदारसंघातले लोक काय वापरतील. किंवा विधिमंडळात त्यांनी सगळ्याच पक्षांचं बद्दल ते बोलले, अगदी स्वपक्षीयांबद्दलही ते बोलले. तर मला वाटतं हे अगदी, आणि तुम्हाला मी गंमत सांगतो परत एकदा, मी मागेही बोललो होतो की मंत्रालयामधली गंमत तर इतकी छान आहे प्रसादजी, की तुम्ही त्याच्यावर एक वेगळा रिपोर्ट करा की जिथून सत्तेचं केंद्र चालतं. मी 6व्या मजल्यावर, म्हणजे मी 4थ्या मजल्यावर असतो, तर सगळीकडचं चित्र तिथे दिसतं त्या लॉबी मधून सगळे. तर मंत्रालयामध्ये 80 नाही, जवळपास 95% लोकांना मास्क गरजेचं हे माहितीच नाहीये. म्हणजे त्यांना, म्हणजे अगदी मंत्र्यांचे पीएस सगळे आले याच्यामध्ये. बिलकुल. आणि किमान आपण सर्वसामान्यांच्या गळ्याला तरी मास्क पाहू, तिथं तर तुम्हाला तो खिशात सुद्धा असेल की नाही अशी शंका यावी. मला आपल्यासोबत आहेत डॉक्टर दीपक सावंत, त्यांना पटकन प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर दीपक सावंत, या स्थितीतच जर आपण राहणार असू तर मग कशासाठी एवढा पैसा त्या लसीकरणावर खर्च करायचा? कशासाठी लोकांचं प्रबोधन करत बसायचं? लोकांना लोकांच्या परिस्थितीवर सोडून द्यायचं की घाबरवत ठेवायचं?
मला असं वाटतं की शासनाने आपलं कर्तव्य करणं अत्यंत आवश्यक आहे, राजकारण्यांनी आपलं कर्तव्य करणं अत्यंत आवश्यक आहे, शिक्षकांनी आपलं कर्तव्य करणं आवश्यक आहे. मला तर असं वाटतं की याच्यातून एक वाया मीडिया आपण काढू शकतो की आजपर्यंत आपण पाहिलंय की लहान मुलं ही बेस्ट ब्रँड अँबॅसेडर होऊ शकतात. त्यांच्याकडनं घराघरात मेसेज जाणं हे महत्वाचं आहे की त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितलं की बाबा तुम्ही बाहेर निघताना मास्क घाला, किंवा आई तू मार्केटला जाताना मास्क घाल, किंवा ते आल्यानंतर अशा प्रकारचं जर काही झालं, जसं आता अमोलजींनी सांगितलं की अशा प्रकारचं पब्लिक अवेअरनेस एक वेगळं कॅम्पेन करणं आवश्यक आहे. त्याशिवाय याला काही पर्याय नाही, कारण लोक ही बिनधास्त झालेली आहेत, बेफिकीर झालेली आहेत आणि उच्छृंखल झालेली आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. तुमचं म्हणणं आहे की लोक उच्छृंखल झाली आहेत, लोक बिनधास्त झाली आहेत. भालचंद्र शिरसाट, यातली विरोधकांची जबाबदारी काय, जे सत्तेत नाहीत त्यांची जबाबदारी काय आहे? आपण प्रत्येक वेळेला सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवत असतो, पण त्याचबरोबर जनतेमध्ये एखादा सकारात्मक बदल घडवायचा असेल तर विरोधकांच्या जबाबदारीला नाकारता येणार नाही. विरोधकांची जबाबदारी या वेळेला सरकारला सहयोग करणं, सहकार्य करणं हीच आहे. आणि म्हणून लॉकडाऊनला विरोध करत असताना विरोधक म्हणून, विरोधी पक्ष म्हणून लॉकडाऊन नको, पण मास्क सक्तीचा करा, मास्क नाही लावला तर दंड करा, सोशल डिस्टन्सिंग सक्तीचं करा, जे सार्वजनिक मोठे कार्यक्रम आहेत तिचे जे निर्बंध सरकारने घातलेले आहेत ते निर्बंध पाळायलाच हवेत. आपण लग्न बंद नको करूया, लग्न करूया, पण लग्नात मर्यादित संख्या ठेवता येईल का? हॉलमध्ये 100-150. आपण भालचंद्र शिरसाट आपण अशी अपेक्षा बाळगताय. ताज्या घटनाक्रमामध्ये मंत्र्यांच्या घरच्या लग्नात काय चाललंय ते आपण पाहिलं. तुम्हाला वाटतं का, डॉक्टर अविनाश भोंडवे, या निमित्तानं तुमच्यासाठीचा प्रश्न असा आहे की या मंत्री महोदयांच्या लग्नात जमवलेल्या गर्दीवर कारवाई होईल? आयोजक या निमित्तानं, मला तर असं वाटतं की जो आचारी आहे ना त्याच्यावरच कारवाई होईल, बाकी सगळे सही सलामत सुटतील. केटररवर कारवाई होताना दिसेल की नाही बघा. नाही, बरोबर आहे, आपण म्हणता त्याप्रमाणे. आपण नेहमीच म्हणतो की सीझर स्वाईप शुड बी अबोव्ह बोर्ड, की जे कोणी सत्ताधारी असतील त्यांनी योग्य पद्धतीने वागलंच पाहिजे. परंतु आपण आता जर पाहिलं तर राजकारणी असोत, नेते असोत, अभिनेते असोत, आपल्या इथं नियम पाळणं ही एक खूप कठीण गोष्ट असते. आणि कुठलंही तुम्ही रस्त्यावर थुंकणं म्हणा, रस्त्यावर शौच करणं म्हणा, किंवा या गोष्टीसाठी ज्यावेळेला कडक कायदे होतात त्यावेळेलाच लोक येतात. आणि हेल्मेटचं उदाहरण, सिग्नल तोडू नये उदाहरण, ही जी आहेत त्याप्रमाणेच मास्क घालणं, आपण कितीही प्रबोधन केलं तरी भारतीय जनता ही या गोष्टीला जुमानत नाही. हे वर्षानुवर्ष सिद्ध झालेले, गेली 2 वर्ष सांगून होत नसेल. त्याचं कारण असंही असेल की या जनतेचं नेतृत्व करणारे नियम मोडताना दिसतात, नियम मोडून त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. डॉक्टर दीपक सावंत, चर्चेला वेळेची मर्यादा आहे, जाता जाता पटकन आपल्याकडून एक गोष्ट अपेक्षित करतो. लग्नात ज्यांनी गर्दी जमवली त्यांच्यापैकी कुणावर कारवाई करायची? आचार्यावर कारवाई करायची का यजमानांवर करायची? बघा, लग्नामध्ये सर्वजण हँड इन ग्लोव्ह असतात. म्हणजे जो आयोजक असतो, ज्याचा मुलाचं किंवा मुलीचं लग्न असतो, तो स्वतः, त्याचा कॅटरर, त्याचा हॉलवाला, पोलीस प्रशासन, जर महानगरपालिका प्रशासन किंवा नगरपंचायत असेल तर ते प्रशासन, हे सगळे हँड इन ग्लोव्ह असतात आणि सगळे एकमेकांना मदत करत असतात. आणि त्या मुलीच्या पित्याची, वधू पित्याची किंवा वर पित्याची अशी इच्छा होते की मी 200 लोकांना बोलवणार, तू किती पाहिजे ते पैसे घे आणि कसं ऍडजस्ट करायचं ते कर, अशा प्रकारचं. म्हणून लोकांकडूनच याला पहिली सुरुवात होते असं मी म्हणेन. मग त्याला पोलीस प्रशासन बळी पडत असेल किंवा आपलं प्रशासन बळी पडत असेल. आपण जरी प्रशासन बळी पडत असेल असं म्हटलं तरी पण नेत्यांची आणि त्यातल्या त्यात सुद्धा सत्ताधारी नेत्यांची जबाबदारी कमी होत नाही. एका बाजूला आपण जनतेला घाबरवतोय, जर समजा प्राणवायूची मागणी वाढली तर कठोर निर्णय घेतले जातील असं सांगितलं जात आहे, आणि ते सांगणाऱ्यांच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसणारेच नेते आपल्या घरातल्या कार्यक्रमांमध्ये नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसतात. या लक्षवेधी चर्चेमध्ये तुर्तास इथंच थांबतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.